पहाटेच्या रेती माफियाचा बळी, मांडवी घाटात ट्रॅक्टर खाली दबून 19 वर्षीय युवकाचा मृत्यू, अवैध रेती वाहतुकीचा रक्तरंजित शेवट. रेतीचा अवैध उपसा आणि त्यातून तुमसर तालुक्याच्या पश्चिमोत्तर भागातील राखीव जंगलातून धावणाऱ्या ट्रॅक्टरच्या वाहतुकीला मिळालेल्या प्रशासकीय अभयाने एका निरागस युवकाचा बळी घेतल्याची धक्कादायक बातमी पुढे आली आहे. घटना गोबरवाही पोलिसांच्या हद्दीत मोडणाऱ्या मांडवी गावातून वाहणाऱ्या बावनथडी नदी घाटातील आहे. तर ट्रॅक्टर चालक सुमित बालाराम आसवले या 19 वर्षीय युवकाचा त्याच्याच ट्रॅक्टर खाली येऊन मृत पावल्याच्या घटनेने तालुक्याच्या पोलीस, वन तथा महसूल खात्यावर पुन्हा संशयाचे ताशेरे ओढले आहे. रविवार 24 मेच्या पहाटे 3 वाजेच्या सुमारास घडलेल्या त्या घटनेने रेतीच्या अवैध गोरखधंद्याचे पितळ पुन्हा उघडे पाडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार घटनेच्या रात्री मृतक सुमित नेहमीप्रमाणे मांडवी घाटातून रेती भरून परत निघाला होता. त्याचवेळी नदी तीरावर चढताना ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन उलटले आणि सुमित गाडीखाली दाबल्या गेला. गोबरवाही पोलिसांनी घटनेची दखल घरकुलकरिता रेती वाहतुकी संदर्भात घेतली आहे. तर सामाजिक कार्यकर्ता प्रकाश लोखंडे यांचे वक्तव्य प्रशासनाच्या भुवया उंचावणारे ठरत आहे. त्यांच्या मते पोलीस, वन तथा महसूल विभागाच्या अर्थपूर्ण नियोजनातून मांडवी घाटात रेतीचा अवैध उपसा केला जातो. परिसरातील बेरोजगार युवा पिढीला ट्रॅक्टर चालक म्हणून कामावर ठेवले जाते. घरकुलच्या रेतीचा उपसा इतक्या रात्री होतो तर खनिकर्म विभागाचे सूर्यास्तानंतर तथा सूर्योदयापूर्वीचे नियम कुठे गेले? एकाचा जीव गेल्याने तो चौकशीचा भाग जरी असेल, मात्र मालकीचे ट्रॅक्टर मृतकाला देणारा व्यक्ती, मृतक सिमितचा अवजड वाहन परवाना, घरकुल रेतीकरिता पहाटे 3चा परवाना आणि रेतीच्या लीडचे ठिकाण या बाबी तिन्ही विभागाला येत्या दिवसात गोत्यात नक्की टाकणार.